विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीसाठी आपण ही व्हिडिओ मालिका तयार करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण संख्यावरील क्रिया यामध्ये संख्यावरील आपण बेरीज वजाबाकी या दोन क्रिया पाहिलेल्या आहेत. गुणाकारामध्ये सुद्धा आपण गुणाकाराचे नियम पाहिलेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत एक नमुना उदाहरण कशा प्रकारे स्कॉलरशिपला गणित येऊ शकतात. तर पहिलं एक उदाहरण आहे नमुना आपण ते बघूया. एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगेमध्ये किती रोप लावता येतील. याचा अर्थ असा होतो की 215 चे आपल्याला 132 पट करायचे आहे, म्हणजे त्याचा गुणाकार करायचा आहे. खाली पर्याय सुद्धा दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4. बघूया आपण किती उत्तर देते. तर या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. हे आहे गुण्य आणि एक गुणक. गुणाकार आपल्याला सोपा जावा, लवकरात लवकर तो करता यावा आणि चूक होऊ नये म्हणून आपण ही पद्धत वापरणार आहोत. या दोघांचा गुणाकार असा 2 ने गुणून, 3 ने गुणून, 1 ने गुणून करण्यापेक्षा आपण या 215 ची फोड केलेली आहे. फोड केली म्हणजे त्याचे 200 अधिक 15 असं विभाजन केलं आणि त्याला 132 न गुणलेलं आहे. तर बघूया आपण. 132 एक 132, 132 दोन्ही 264 आणि हे 2 शून्य गुणाकार फास्ट करण्यासाठी. किंवा तुम्ही असंही करू शकता, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे 1 बे आणि त्यावरती हे 2 शून्य प्लस ह्याच 132 न 15 ला गुणायचं. आता 132 चा पाला आपल्याला येणार आहे पण 15 चा येऊ शकतो. तर 15 दोन्ही 30 शून्य हातच्याले 3, 15 त्रिक 45 आणि 3 48 हे 8चा हातच्याले 4, 15 1 15 आणि 4 19. आणि मग या दोन संख्यांची बेरीज बघा. 0 0 0 अधिक 8 8, 4 अधिक 9 13 3 हातच्याला 1, 6 1 7 आणि हा 1 8 म्हणजे 6 1 7 आणि हातच्याला 1 8 2 2. उत्तर आलेले आहे 28,380. पर्यायामध्ये आहे का बघूया. 28,280, 28,380, 28,340 आणि 27,380. 28,280 2 नंबरचा पर्याय म्हणून आपण काय करणार आहोत, 2 नंबरच्या पर्यायाला आपण गोल करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही गुणाकाराचे उदाहरण, शाब्दिक उदाहरण ओळखून सोडवू शकता आणि गुणाकारात चुका होऊ नये म्हणून आपण ही पद्धत वापरू शकतो. किंवा तुम्हाला जर तुमचं फास्ट असेल तर तुम्ही या पद्धतीनेही गुणाकार करू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धती समजून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.